नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहता इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज आपण आलेलो आहोत जे जवाहरनगर फाटक बोलले जातं पूर्वीपासून. या साईडला बघू शकता, तिकडे जवाहरनगर फाटक आहे आणि हा 4 रस्ता आहे. या 4 रस्त्याला तुम्ही हे बघू शकता की श्री दयाभाई पटेल चौक, आणि या चौकाची अवस्था बघा कशा. त्याच्यावरती पूर्ण धूळ पसरलेली आहे, पुतळ्यावरती पूर्ण धूळ पसरलेली आहे. या बोर्डची हालत बघा कसा. या ठिकाणी सगळा कचरा वगैरे आहे. या ठिकाणी सगळा हा बघा, या साईड तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळा कचरा आहे, बरोबर आहे. या ठिकाणी कुणी बाकडा बांधून ठेवला आहे. हे बघा, पोस्टाचं जे असतं ते जुनं, पूर्वी पोस्टाचं जे पत्र टाकायचं असायचं ते इथे लावलेलं आहे. या ठिकाणी बघा किती घाण आहे. ही सगळी घाण आहे. या ठिकाणी थैल्या टाकलेल्या आहेत. या बघा, ही सगळी घाण करून ठेवले. आज ज्या माणसाचा, या ठिकाणी ज्या मनुष्याचा त्यांनी पुतळा लावण्यात आलेला आहे आणि त्याला चौकाचं नाव दिलेलं आहे, त्याची अवस्था बघा कशी आहे. कित्येक वर्षापासून, कित्येक महिन्यापासून याला साफसफाई केलेली नाही, याला धुतले गेले नाही. एवढा कचरा इथे साचलेला आहे. तर याची जिम्मेदारी कोणाची? याच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे? आणि बीएमसीच्या हातामध्ये या गोष्टी असतात. बीएमसी करते काय? बीएमसीने या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचं आहे. जर या प्रकारे चौक या ठिकाणी बनवण्यात आला तर जे बनवणारे जे आहेत, ज्या संस्थांनी मिळून या ठिकाणी बोर्ड लावलेला बघा, या सर्वांचं योगदान आहे त्या चौकाला बनवण्यामागे. मग हे लोक करतात काय? नुसतं चौक बनवायचा आणि फक्त त्याला सोडून द्यायचा. त्यामुळे ज्यांच्या नावाने हा जो चौक बनवण्यात आला त्यांचा केवढा मोठा इन्सल्ट होतो. तर याच्यावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आम्ही बीएमसी पी साऊथ वॉर्डला सांगतोय की हे जे चौक तुम्ही बनवता त्या चौकाची काळजी घेणं, त्याची डागडुजी करणं, त्याची साफसफाई करणं हे तुमचं काम आहे. आणि त्याचबरोबर ज्या संस्थांनी हे बनवून घेतलं त्यांचं काम आहे. यावर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. अशाच प्रकारे जनतेचा आवाज, सामान्य लोकांचा आवाज आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.